नमस्कार मित्रांनो, त्या महाराज दाब्यात तुमचं हार्दिक स्वागत. नाश्ता केला सकाळचा बघा, मस्त पैकी मसाले राईस घेतला होता आणि तेवढ्याच बघा आमचे हांडे साहेब आले. हांडे साहेब आले, हांडे साहेब गाडी लावली. "होय, हांडे कसं काय?" हांडे साहेब म्हणलं का ना, उरक बाळा, आपण आंघोळ करूया. चला म्हणलं हांडे साहेब, आंघोळीला जाऊया. आणि आम्ही मस्तीत आंघोळीला गेलो बघा. आंघोळीला ही मस्तपैकी हाऊस आहे बघा, धाब्यावर. हाऊस बरोबर मी न हांडे साहेब बघा मस्तपैकी आंघोळ करून आम्ही म्हटलं चला म्हणलं जेवायला जाऊया. आलो जेवायला, तो पण दुसरा एक जुळी तर आलताच बघा. मस्तपैकी हांडे साहेब फोनवर इकडून डुगलुल्या ओलुल्या चालल्या होत्या आणि जेवायला आलं. मला म्हणलं गणा लगीन कर. मी म्हणलं पोरगी बघा हांडे साहेब. जेवण झाल्यानंतर संध्याकाळी झोपून परत उठलो. हांडे साहेब म्हणलं गणा चल चहा प्याला. चहा पिऊन घेतला. हांडे साहेब म्हणलं गणा मी निघतो बरं का आता बाळा. बर. हंड्याने मग गाडी घेतली पुसून आणि निघतो म्हणलं. मग देव पूजा करत बसला हांडे साहेब. हा कसं आहे देवा बाबा, गणाची गाडी भरून जाऊ दे असं म्हणलं. लगेच बघा गाडी काढली आणि गेलो निघून. आणि आता म्हणलं चला आता आपण ह्या वेळी झोपून घेऊन. सकाळी उठलून बघा मस्तपैकी आपल्याला वर्दी आली. तेवढ्यात बघा आपल्याला वैष्णव लॉजिस्टिकची गाडी दिसली. कसं आहे ओढीसी मला नाद नाही करायचा. आणि आपण चाललो होतो बघा मस्तपैकी भरायला होसूरला. आणि रोडला पाहून चिक्कीची पाती बघा कसली लांबडी लचोबा केले त्यांनी. गेलेल्या कंपनीत काय मोबाईल आला नव्हता म्हणून तुम्हाला म्हटलं भरलेली गाडी दाखवावी. आणि बघा आलो पुढं आता म्हणलं चला. तेवढ्यात बघा जोडात गाड्या होत्या ना दोन. टेलरवाल्याने फोन केलाच मागणं लागा तुम्ही गेला पुढं पण इथं आरटीओ मला पकडलं लागा आणि 20,000 रुपयाचा मेमो दिलाय. असं ते म्हणलं या आणि आम्ही सकाळ उठून बघा मस्त तेल टाकलं गाडीत. आणि चला म्हणलं आता हळूहळू पास करावं पुढं. रोहित शेटला रात्रीच घेतला होता गाडीत. म्हणलं आता रोहित शेटला रात्री नको दाखवाय दिवस दाखवा म्हणून आपलं हळूहळू आम्ही आपलं आलो की चित्रदुर्गच्या मागच्या टोल नाक्यावर बघा. आणि काय तवा मस्तपैकी सूर्यदेवाचं दर्शन द्यावं म्हणलं तुम्हाला. आणि आलो निघून आपलं टुंकर वगैरे सगळं पास केलं होतं. आणि टोल नाका पास केल्यामुळे रोहित शेटला नाश्ता करणार का म्हणलं. रोहित शेट नाही म्हणलं पण म्हणलं चला हो करत जावा नाश्ता पाणी, पोटाला बरं असतं. सकाळ सकाळ आजार असतो पोटाला, नाहीतर परत लय त्रास होतो. हा चला खावा म्हणलं मसाला डोसा. चला म्हणलं लगेच चहा पिऊन घ्यायचा आणि निघायचं म्हणलं आता. म्हणलं तुम्ही गाडी चालवणार का रोहित शेट. अहो नाही म्हणलं आम्हाला सिंगल रोड लागलाय जरा त्रास होतो. ते झालंय तुम्ही पास करून द्या म्हणलं आम्हाला. बर चालतंय म्हणलं. लगेच बघा रोहित शेटला गाडीत दिले. रोहित शेटनं नॉनस्टॉप गाडी चालवली. काय गाडी चांगली चालवते बरं का. पण रोहन शेट म्हणते गडी लय चिलबिचल करतोय लगा. चांगलं गाडी चालवते. भावाला शिकव म्हणजे बरं होईल तुझं पण आणि माझं पण. आम्ही लागलो बघा 4 नंबरवरनं 13 नंबरला. रोहित शेटला म्हणलं चला खिचडी करूया. आणि खिचडीला काय मिरच्या कुटून घेतल्या लगेच. रोहित शेटनं गॅस बी चालू करून मिरची बारीक करून हा कडाक माझी खिचडी बनवायची तयारीला सुरुवात. खिचडी 1 नंबर बनवलेली रोहित शेटनं. आपलं काय काम नुसतं बोलायचं खायचं. हा ढिलं पाडायचं नाही. मस्त कोटबी टाकलं गस भाजली वाडा म्हणलं रोहित शेट लय भूक लागल्या. 1 नंबर झाली होती. तुम्ही जावा खायला बरं का आमच्यावर. 1 नंबर लागली तुम्ही बघा. पाहुण्यास फोन आलता. पाहुणं म्हणणं तू कुठं आहे. आलोय म्हणलं हॉस्पिटल जवळ तुंगभद्रा डॅम पशी आहे म्हणलं. आज पहिल्यांदा त्या डॅमचं नाव लक्षात राहिलं बरं का. हे तर पुढे आलो बघा मस्तपैकी कंपन्या बघितल्या इथल्या. आणि ही बघा हॉस्पिटलचा आरटीओ पैसे घेते सोडत नाही. आपण मोबाईल चालू केला की आपल्याला हात करत नाही. हा तसंच पुढे आलो बघा. आणि ही कोप्पलवाला ही तर गडी नुसतं बघत बसला होता मॅड. जाऊ दे म्हणला. बर म्हणलं गेलो पुढे बघा. तेवढ्या बघा हे पाहुणं कुस्तीला थांबलं होतं. कसं आहे पाहुण्या नाद नाही करायला. पाहुण्याचं एवढंच म्हणणं होतं पहिल्याचं जेवण करूया पाहुणं. मी म्हणलं करायचं म्हणून जेवण. जेवणाशिवाय काय नाही बघा. हे बघा महाराष्ट्र धाबा आहे बरं का. आपल्या गावाकडचा धाबा आहे. येत जावं सगळ्यांनी इकडं. हे बघा आपली जुळीदार आंघोळ करत होतो मस्तपैकी. शेवगा भाजी घेतली बघा मस्तपैकी 1 नंबर लागत होती. पाहुण्याचं कसं रोहित शेट बघा काय सुट्टी नाही. पाहुण्यानं आम्ही आपला आंघोळी लगेच कसं आहे साबण लगेच आंघोळ करायची. आंघोळ करून झाली रोहित शेट कपडे धुत होतं. आणि आंघोळ करून झाले आलो बघा गाडी बशीन. पाहुणं पूजा करत होतं. पाहुण्यानं म्हणलं डोक्याला आमची टिकली बिकली लावत जावा राव. देवाचं दर्शन देत जावं आम्हाला पण. आमची पण गाडी भरून काढत जावा सारखी. पाहुणं कसं मला लाव द्या ओ टिकली बघून लावायला लागते. इकडे तिकडे गेले बायको बोंबालती म्हणलं. पाहुणं चालल्यात आता बेंगलोरला आणि मी चाललोय घरी. पार्टी सांगितले उद्या पोचत नाही आम्ही. पाहुणं असतं गेलं असतं. आमच्या शेटनं सांगितले 1 दिवस घरी राहून जायचं. आपला एकच शेट रोहन शेट. पाहुणं गेलं बेंगलोरला आणि आम्ही निघालो आपलं घराकडे. आता आलो बघा मुचंडीला जेवण वगैरे केलं. जेवण चांगलं होतं बरं का. 100 रुपयात पोट भरून. डिलं पडायचं नाही संध्याकाळी हॉटेलवर.
गाडी लावली निवांत झोपलो. परत भेटू. धन्यवाद.